आखाती देशातील संघर्ष कमी होताना दिसत नाहीये, परंतु याचा परिणाम आता भारतावर देखील जाणवता दिसत आहे। गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. आता अहिल्यानगर शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 12-13 तासांपासून जे आहे पेट्रोल पंपांवर गर्दी पाहायला मिळत आहे। काल रात्री 12:30 ते 1 वाजेपर्यंत जी आहे ती गर्दी आपल्याला पेट्रोल पंपांवर पाहायला मिळालेली होती। त्यामुळे आता आपण नेमकं एकंदरीत काय परिस्थिती आहे या सगळ्या पेट्रोल पंपावरची ते पाहणं गरजेचं ठरणार आहे। आपण आपल्यासोबत पेट्रोलचे व्यवस्थापक आहे पेट्रोल पंपावरचे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, कालपासून जे आहे अफवा उठलेल्या आहे सोशल मीडियावर पेट्रोल संपल्याच्या, काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल? परिस्थिती काय नाही, व्यवस्थित परिस्थिती आहे, माल भरपूर आहे। हे लोकांनी जे अफवा उठवली त्यामुळे आता लोकांनी रांगा लावून ठेवले, तिथे 2 लिटर भरले, तिथे 5 लिटर भरून राहिले। माल आपल्याकडे 40,000 लिटर आहे, माल पूर्ण पुरेल, 4 दिवस पुरेल इतका माल आहे। कंपन्यांकडून पुरवठा कमी झाला असं अफवा चालू झालेली आहे, कंपन्यांची काय होईल? नाही, कंपनीकडून काही हे नाहीये, रिक्विंग नाहीये। कवाही गाडी गेली तर कवाही गाडी भरते। काय नागरिकांना आव्हान करतात तुम्ही? मी नागरिकांना तेच आवाहन करतो का बाबा नका भरू, जास्त भरू, जितकं लागत तितकंच भरा, एक गर्दी करून काही करून उपयोग नाही। यासोबतच आपल्यासोबत काही नागरिक देखील आहे पेट्रोल भरायला आलेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, पेट्रोल भरायला आले, काय नेमकं तुम्हाला सोशल मीडियावर कळालेलं आहे? सोशल मीडियावर मला अशी माहिती मिळाली की पेट्रोल आता मिळणार नाही, युद्ध चालू आहे। युद्धामध्ये पेट्रोलचे तुटवडा आलेला आहे। या भीतीपोटी काल रात्रीपासूनच वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर येण्यास गर्दी केली आहे। त्या भीतीपोटीच मी पण पेट्रोल भरायला आलो, पण इथे आले असते समजले की असं काहीही होणार नाही किंवा पेट्रोलचा तुटवडा होणार नाही, सर्वसामान्यांना सगळ्यांना काही त्रास होणार नाही। या अशी वाहनधारकांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे आपल्याला बळी न पडता की आपल्या जे रेग्युलर पेट्रोल भरतायत त्यांनी पेट्रोल भरून घ्यावे। एकंदरीतच सोशल मीडियाच्या अफवांमुळे जे आहे आता पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचं असं सोशल मीडियावर पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच ग्राहक देखील आता पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।